64चं टार्गेट 65चं टार्गेट 64 झालेलं. 65 धावांच्या चेसला होती सुरुवात. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. व्हेरी फर्स्ट बॉल हेलिकॉप्टर लॉंग ऑनला येतोय. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पार. केतन म्हात्रेचा पहिला चौकार. आघाडीची जोडी आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हर्ष ठोंबरेला. डीप स्क्वेअर लेग फिल्डर केतन साठी. एक फिल्डर लॉंग ऑनला आपण पाहतोय. मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये इंटरेस्टिंग बॅटल आहे. हर्ष ठोंबरेने पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली आहे तर आता तो गोलंदाजी करतोय आणि केतन स्ट्रायकिंग एंडला. ओ गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला. काही काळ जरूर हवेमध्ये होता चेंडू पण गॅप मध्ये. सीमा पार दुसरा चौकार. ओ थांबलाय. लेंथ अगोदर पिक केली आणि त्यानंतर डिस्पॅच. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. मात्रेने मारलाय पहिला षटकार. एक षटकार आणि आता येतोय दुसरा. थेट डाऊन द ग्राउंड षटकार. आणि लागोपाठ जर तिसरा षटकार आला तर आदरणीय जेंद्र शेठ बोडके यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. 2100. केतन मात्रेच्या याच खेळची अपेक्षा सर्व क्रीडा रसिकांना होती कारण टार्गेट 65 आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. हर्ष ठोंबरे पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला पण गॅप मध्ये बॉल. षटकार नाही आला आहे चौकार. चौकार दोन षटकार आणि त्यानंतर येतोय पुन्हा चौकार. आता फक्त षटकार आणि चौकार. स्ट्रेट बॅट समोर जर आला तर केतन मैदानाच्या आतमध्ये ठेवणारच नाही. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केतन मात्रेचा आणखी एक धमाकेदार षटकार आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिला षटकाचा खेळ संपला. धावा बनवायच्यात 65 तर धावा फलकावरती लागलेल्या त्या धावा 30. पाण्याची मागणी होती बघा.
ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला, गॅपमध्ये बॉल होता. किरण येतोय समोर, चेंडूचा चांगली फिल्डिंग थ्रो करेल, त्यासाठी थोडासा वेळ घेतला होता. मात्र एक धाव इथे पूर्ण होते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 39 आणि बॉल शिल्लक गेंडला तर गोलंदाजाचे उतेकर समोर आलाय म्हणजे तो जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. केतन म्हात्रेने मारला आणखी एक षटकार. ओव्हर पिच पडल्यानंतर केतनचा मिस टायमिंग देखील सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. इतका बॅटस्विंग जबरदस्त या फलंदाजाचा आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील फार चांगला परफॉर्मन्स विथ द बॅट विथ द बॉल. या मॅच मध्ये विथ द बॉल थोडासा मार पडला, मात्र तोच रिव्हेंज सध्या घेतला केतनने फलंदाजीमधून. 11 चेंडू 16. फुल सक्सेसफुल, डिलाइटफुल षटकार. लागोपाठचे 2 आलेले आहेत. तिसरा आला तर विशालचे पाटील करावे यांच्याकडून मिळतील 3000. हेलिकॉप्टर आणा 3000. वाईड स्लॉंग ऑन सीमा पार. केतन म्हात्रेचा आणखी एक धमाका षटकार. खेळतोय केतन म्हात्रे. ठाण्याचा वंडर बॉय आपल्या ग्रामीण वाकणसाठी झुंजार खेळ. केतन फायर आहे. हो, यावेळेला अंपायरचा नो बॉलचा इशारा. स्विच हिटचा प्रयत्न होता पण फार उंचा चेंडू आपण बघितला, कमरेच्या वरती होता केतनच्या. दॅट्स अंपायरचा इशारा आलाय. नो बॉल. 1/4 ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती, आणि अर्थातच 50 कंप्लीट होती केतनची. हेच होती अर्धशतक केतनचं. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. या मॅच मध्ये आता फक्त आपण बघितलं तर दोन धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या जीजी स्पोर्ट्स वाकणला. 65 धावांच्या चेस मध्ये केतनची इनिंग अर्धशतकीय. या बॉलला षटकारला तर 1000 मिळतील. विशालचे पाटील किट स्पॉन्सर करावे. ओ, इथे गोलंदाजाने 6 मारला. इट्स अ बीमर आणि इथे होतीये मॅच फिनिश. अभिनंदन सोनू मोनू 11. उमेशजी पाटील पुरस्कृत जीजी स्पोर्ट्स वाकणने 65 धावा अवघ्या 2.4 ओव्हर जातं तेव्हा केतनशी बॅट उत्तर देते. गोलंदाजीमधून जरूर त्याला मार पडला होता, मात्र तोच रिव्हेंज केतनने घेतला. तो फलंदाजीमधून काय बॅटिंग राहिली. मैदानावरचं उत्तर मैदानावरतीच द्यायचं असतं. मी विनंती करेन आदरणीय आणि अर्धशतकासाठी आदरणीय जेंद्र शेठ बोडके यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी जीजी स्पोर्ट्स वाकणचे किट स्पॉन्सर विशालजी पाटील करावे यांच्याकडून 3000 आणि संपूर्ण पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय रमेश आलिमकर साहेब यांना की आपल्या शुभस्य आपण सामनावीरचा पुरस्कार आणि संपूर्ण कॅश प्राइज ज्यामध्ये आदरणीय जयेंद्र शेठ बोडके यांच्याकडून 2100 आणि 3000 विशालजी पाटील करावे यांच्याकडून. मी आदरणीय जयेंद्र शेठ बोडके यांना विनंती करेन की आपल्या
रमेश आलिमकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण ही संपूर्ण कॅश प्राइज यामध्ये आणि केतनला आणि विशालजी पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. या पण विशाल दादा आपण मंचावरती आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. जी स्पोर्ट्स वाकणचे किट स्पॉन्सर मॅन